स्वागत. आज आपण कॅल्क्युलसमधल्या दोन खूप महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत, मीन व्हॅल्यू थिअरम आणि टेलर सिरीज. आणि विशेषतः अभियांत्रिकीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये त्या कशा वापरल्या जातात यावर आपण बोलू. आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे आणि आपलं ध्येय आहे की या गणितीय गोष्टी प्रत्यक्षात कशा उपयोगी पडतात हे समजून घेणं. चला तर मग जरा खोलवर जाऊया यात. नमस्कार. हो, नक्कीच. कारण काय आहे ना, या संकल्पनांमुळे खरं तर अनेक किचकट गणिती मॉडेल्स हाताळायला खूप सोपी होतात आणि त्यामुळे मग इंजिनिअरिंगमधलं विश्लेषण आणि डिझाईन करणं शक्य होतं. हो, आपण मीन व्हॅल्यू थिअरम म्हणजे MVT पासून सुरुवात करूया का? याची मूळ कल्पना अगदी सोपी वाटते की जर एखादं फंक्शन सलग आणि डिफरन्शिएबल असेल बरोबर. तर त्याच्या ग्राफवर कुठेतरी एक बिंदू असा मिळतोच जिथे त्या क्षणाचा बदलाचा दर म्हणजे डेरिव्हेटिव्ह हो, हा त्या पूर्ण अंतरावरच्या सरासरी बदलाच्या दराइतका असतो. अगदी बरोबर. आणि ही कल्पना फक्त सरासरी आणि तात्कालिक दर यांच्यातला संबंध नाही दाखवत, तर ती पुढे जाऊन टेलर थेरममध्ये जी एरर किंवा रिमाइंडर टर्म येते ना, त्याचा पाया बनते. अच्छा. MVT आपल्याला एक प्रकारे सांगतं की फंक्शन आणि त्याचं जे रेषीय अनुमान आपण काढतो म्हणजे लिनियर प्रॉक्सिमेशन, त्यात फरक असतो आणि हा फरक कसा वागतो याबद्दल आपल्याला काहीतरी कल्पना येते. ओके, म्हणजे MVT फक्त अस्तित्व दाखवतं की असा एक बिंदू आहे, पण टेलर थेरम आपल्याला त्यापुढे घेऊन जातं म्हणजे फंक्शनला अंदाजित करण्यासाठी. हो, अगदी बरोबर. टेलर थेरम हे MVTचं एक प्रकारे विस्तारीकरण आहे. हे काय करतं तर फंक्शनच्या एका विशिष्ट बिंदू A जवळची किंमत आणि त्याचे पुढचे म्हणजे उच्च क्रमांकाचे डेरिव्हेटिव्हज वापरतं आणि त्यातून एक बहुपद म्हणजे पॉलिनॉमियल तयार करतं. हां. आणि हे बहुपद आहे ना, ते त्या मूळ फंक्शनची अधिकाधिक चांगली नक्कल करतं, खास करून त्या A बिंदूच्या जवळ. अच्छा. आणि हे बहुपद तयार कसं होतं? म्हणजे आपण फक्त डेरिव्हेटिव्हज वापरून क्लिष्ट फंक्शनला सोपं करतोय? हो, कल्पना तीच आहे, अगदी सोप्या भाषेत. आपण जितके जास्त डेरिव्हेटिव्ह वापरू म्हणजे बहुपदाची डिग्री जशी वाढवू, तसं आपलं जे अनुमान आहे ते त्या बिंदूजवळ जास्त अचूक होत जातं. पण यातलं महत्वाचं काय माहितीये? टेलर थेरम फक्त अनुमान नाही देत, ते रिमाइंडर टर्मद्वारे त्या अनुमानात किती त्रुटी असू शकते म्हणजे किती एरर असेल याचा अंदाज पण देतं. ओके. आणि इथेच MVTचा संबंध परत येतो. लॅग्रेंज रिमाइंडर फॉर्म्युला म्हणून जो प्रकार आहे तो MVTचाच एक परिणाम आहे. तो एररला फंक्शनच्या पुढच्या डेरिव्हेटिव्हशी जोडतो. बरं. आणि मग ही मॅक्लॉरिन सिरीज ती याच्यात कुठे बसते? मॅक्लॉरिन सिरीज म्हणजे टेलर सिरीजच आहे, फक्त एक विशेष केस जिथे आपण फंक्शनचा विस्तार बिंदू A 0 घेतो म्हणजे A बरोबर 0. अच्छा. 0 घेतल्यामुळे काय होतं? त्यामुळे सूत्र अजून सोपी होतात. हो हो. आणि साइन एक्स, कॉस एक्स, AX सारखी जी नेहमीची महत्वाची फंक्शन्स आहेत ना, हो हो. त्यांच्यासाठी ही सिरीज खूप सोयीची ठरते. कॅल्क्युलेशन सोपं होतं. हे सगळं गणिताच्या दृष्टीनं खूप इंटरेस्टिंग आहे. पण अभियंते म्हणजे इंजिनियर्स याचा नेमका वापर कसा करतात म्हणजे कुठल्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी? याचे खूप उपयोग आहेत खरं तर. जिथे मूळ गणितं किंवा समीकरणं सोडवायला खूप अवघड आहेत किंवा त्यांचं असं थेट सोपं उत्तर मिळत नाहीये, हां, तिथे इंजिनियर्स काय करतात? टेलर सिरीज वापरून त्यांचे एक सोपं अंदाजित मॉडेल तयार करतात. एखादं उदाहरण देऊ शकाल? हो, नक्कीच. पहिलं उदाहरण म्हणजे न्यूमेरिकल मेथड्स, म्हणजे जिथे आपल्याला इंटिग्रल्स किंवा डिफरन्शियल इक्वेशन्सची उत्तरं काढायची आहेत, हां. पण ती थेट निघत नाहीयेत, तेव्हा त्या फंक्शनला बहुपदांनी बदलून अंदाजे उत्तरं काढली जातात. कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये हे खूप वापरलं जातं. अच्छा. दुसरं उदाहरण म्हणजे भौतिकशास्त्र आणि मेकॅनिक्समध्ये. समजा लहान कोणांसाठी लंबकाची म्हणजे पेंडुलमची गती, त्याचं जे मूळ समीकरण आहे त्यात साइन थीटा येतं. त्यामुळे ते नॉन लिनियर होतं, सोडवायला कठीण. इथेच मॅक्लॉरिन सिरीज उपयोगी पडते, असंच ना? तुम्ही म्हणालात तसं. साइन थीटा इज इक्वल टू थीटा हे वापरून. अगदी बरोबर. लहान कोणांसाठी साइन थीटाचं मॅक्लॉरिन एक्सपॅन्शन घेतलं तर पहिला टर्म थीटा येतो. मग आपण साइन थीटाच्या जागी फक्त थीटा वापरतो आणि मग ते क्लिष्ट नॉन लिनियर समीकरण एका सिंपल हार्मोनिक ऑसिलेटरच्या सोप्या लिनियर समीकरणात बदलतं, ज्याचं विश्लेषण करणं खूपच सोपं आहे. बरोबर. आणि तिसरा उपयोग कंट्रोल सिस्टम्स म्हणालात तुम्ही. हो, कंट्रोल सिस्टम्समध्ये अनेक इंडस्ट्रियल प्रक्रिया, मशीनं यांचं वर्तन नॉन लिनियर असतं. मग एखाद्या विशिष्ट ऑपरेटिंग पॉइंटजवळ म्हणजे जिथे ती सिस्टम सहसा चालते
तिथे टेलर सिरीज वापरून त्या सिस्टमला लिनियराईज केलं जातं. म्हणजे त्या नॉन लिनियर सिस्टमचं एका लिनियर सिस्टममध्ये रूपांतर केलं जातं, पण फक्त त्या पॉइंटच्या आसपास. पण मग या लिनियरायझेशनमुळे आपण काही माहिती गमावतो का? म्हणजे त्यात काही धोका नाही, ते नेहमीच बरोबर असतं का? बरोबर प्रश्न आहे. नक्कीच, हे एक अनुमान आहे, अप्रॉक्सिमेशन आहे. आणि ते फक्त त्या ऑपरेटिंग पॉइंटच्या अगदी जवळच वैध असतं. जर सिस्टीम त्या बिंदूपासून खूप दूर गेली, तर हे लिनियर मॉडेल अचूक राहत नाही. त्यात एरर वाढायला लागते. अच्छा. त्यामुळे अभियंत्यांना या अनुमानाच्या मर्यादा काय आहेत आणि त्यामुळे किती संभाव्य त्रुटी येऊ शकते याबद्दल खूप जागरूक राहावं लागतं. थोडक्यात काय तर टेलर सिरीज अचूकता आणि गणित सोडवण्याची सुलभता यांच्यात एक समतोल साधायला मदत करते. हां, तर आजच्या या आपल्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की मीन व्हॅल्यू थिअरम आणि खास करून टेलर आणि मॅक्लॉरन सिरीज या फक्त गणितातल्या अमूर्त कल्पना नाहीत. त्या इंजिनिअरिंगमधल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि शक्तिशाली अशा टूल्स आहेत. किचकट, क्लिष्ट वाटणाऱ्या समस्यांना सोप्या बहुपदांमध्ये रूपांतरित करून त्या हाताळण्यायोग्य बनवतात. हो, अगदी. आणि जाता जाता एक विचार करायला हरकत नाही असा मुद्दा आहे. आपण पाहिलं की अभियंते कसं गणिताचा वापर करून क्लिष्ट सिस्टम्सना सोपं करतात, त्यांचं मॉडेल बनवतात. मग आपल्या रोजच्या जीवनात आपण कळत नकळत अशाच प्रकारे अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी किंवा माणसांची वर्तणूक समजून घेण्यासाठी काहीतरी सोपी मानसिक मॉडेल्स वापरत असतो का? जरी त्यात प्रत्यक्ष गणित नसलं तरी. यावर विचार करायला नक्की